भिवंडी तालुका ग्राम पंचायत मराड़ेपाड़ा कोशंबे में भव्य छत्रपति शिवाजी महाराज का मंदिर बना करके माननीय श्री राजू भाऊ चौधरी साहब ने अपना इतिहास में नाम दर्ज करा लिया है। हम आपको बता दें कि बड़े ही मेहनत लगा है और ये कम से कम 7 से 8 साल लगा है इस मंदिर को बनाने में। इस बीच राजू भाऊ को बहुत सारी दर्द भी झेलना पड़ा, जैसे कि कोरोना के टाइम में 2 भाई और माता का इंतकाल होना उनके लिए पीड़ादायक था। ये सब झेलते हुए भी उन्होंने इतना खूबसूरत मंदिर बनाया है कि भारत ही नहीं पूरे विश्व में लोग जो है इसका चर्चा कर रहे हैं और यहाँ पे विदेशी लोग भी आकर के मंदिर का दर्शन किया। और देखा जाए तो एक छोटे से गांव में इतना खूबसूरत मंदिर, और इनको कैसे प्रेरणा मिला कि हम छत्रपति शिवाजी महाराज, जो कि महाराष्ट्र के लोग उन्हें आराध्य देवता मानते हैं, तो इनके दिमाग में कैसे आया कि ये इतना बड़ा ऐतिहासिक काम करेंगे। सच पूछा जाए तो इन्हें इसके लिए इनाम देना चाहिए, क्योंकि इतना कठिन काम, ये मंदिर नहीं है, ये मंदिर से कहीं ज़्यादा ऊपर है, ये इतना बड़ा काम है। तो उनसे भी राय लिया गया, राजू भाऊ साहब से भी बातचीत किया गया, उन्होंने भी अपनी बातें बताई। तो वहीं पे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब भी आए हुए थे, जिनके हाथों से उद्घाटन हुआ। उनके साथ माननीय श्री केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब भी आए थे। शाम को उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब भी आए थे, दर्शन उन्होंने किया और उन्होंने भी राजू भाऊ का तारीफ भी किया उन्होंने, जो आप हमारे चैनल के माध्यम से सुनेंगे। और सच पूछा जाए तो भिवंडी का कोई भी शहर या ग्रामीण ऐसा नहीं है जहाँ से लोग वहाँ नहीं गए थे दर्शन करने के लिए। वहाँ पे जत्रा जैसा माहौल था, मेला लगा हुआ था, लगातार 4 दिनों से लोगों की भीड़ वहाँ पे आती रही है और बहुत ही वहाँ पे सुंदर लग रहा था। मन जो है एकदम प्रफुल्लित हो रहा था। वहाँ पे कोई ऐसा भिवंडी का नेता नहीं कि जो वहाँ पे नहीं गया और छत्रपति शिवाजी महाराज का दर्शन नहीं किया। तो चलिए हम भी आपको थोड़ा बहुत वहाँ का कुछ दृश्य दिखा रहे हैं और मुलाकात भी आपको सुना रहे हैं। खेड़ू रहता है, ऐसे खेड़ू गांव में हमने इतना बड़ा मंदिर बनाया। वो मंदिर का ओपनिंग जो है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने बहुत कुछ बातें की, बहुत ये जो आज ये मंदिर बना है, जो उन्होंने संकल्पना की, जिसके लिए उनकी जितनी भी तारीफ की वो कम है। लेकिन हमारे जब शिवकांति प्रतिष्ठान के कुछ सदस्य हमारे जिन्होंने कहना पड़ा, उनको सब लोगों की उन्होंने सपोर्ट मिला, इसकी वजह से आज हमारी संकल्पना पूरी हो गई और हमारे काम का पूरा हो गया। देखिए ये मंदिर खड़ा करने के लिए आपको क्या दिक्कत है, कैसा ये सब कैसा बना? बहुत कुछ चीज़ें एक्चुअली कोई भी आदमी रहने को उसको फैमिली में पैदा हो गया तो पैसा भी घर से आता है, बाकी पैसे का कुछ नहीं रहेगा तो अपन मेहनत करके वो कमा सकते हैं। लेकिन अपना फैमिली का कोई भी सदस्य जाता है तो कभी नहीं ला सकते। तो मैं जिंदगी में सबसे मेरी बुरी समय जो था कोरोना काल था, वो टाइम पे मेरे 2 भाई मेरे बेटे थे, लेकिन मैं उसमें नहीं रहती। मैं आपको फिलहाल इस मंदिर का निर्माण कहाँ पे जो स्टॉप नहीं, मैं आगे बढ़ते ही मेरे 2 साल में मेरा
अंदर हमारा जो काफ़ी देखिए सदस्य उन्होंने मेरे को काफ़ी सपोर्ट किया। इसके बदौलत आज ये मंदिर पूरी तरह से निर्माण हुआ। ऐसे करके अपने कहाँ से भी जुगाड़ कर सकते हैं, ऐसे कहाँ से भी मिल सकते हैं, लेकिन जो अपने घर में अपने लोग हैं वो अपने सिटी में ला सकते हैं, क्योंकि इससे लोग काफ़ी दुख हो रहा है। क्योंकि आज मेरे उनकी दुआ रहेगी, या तो भगवान ने सोचा होगा कि उनकी दुआ के वजह से आपको आज ये दिन देखने को मिला। मेरे को काफ़ी अच्छा लग रहा है। आज वो भी रहते हैं मेरे सब घर के मेरे भाई और मेरे मम्मी, आज मेरे को काफ़ी आनंद एक मान्यता मिलेगी, यहाँ से रास्ते बड़े होंगे, लेकिन लोग यहाँ टूरिस्ट आएंगे, सब कुछ हो जाएगा, तो मैं मंदिर जरूर आऊँगा। बोले तो आपने गांव का अपने परिसर का या फिर विकास होता है। आप शिवाजी महाराज के बारे में क्या बताएंगे, कौन थे शिवाजी महाराज, क्या बताएंगे? शिवाजी महाराज एक अद्भुत चमत्कार था। शिवाजी महाराज एक किताब में, एक फिल्म में, कोई भी समझो कादम्बरी में लिखी बात नहीं, ये अथांग सागर है और शिवाजी महाराज अपने हैं कि हमको उसका जरूर है। और जिन्होंने ये राजू भाऊ ने जो मंदिर बनाया, ये राजू भाऊ लोंडी तालुका का रहवासी है, इसका तो मेरे को गर्व है। लेकिन वो शिवसेना पार्टी में मेरे साथ में काम करते हैं, इसका और गर्व है। लेकिन वो मंदिर इतना बड़ा नहीं है। यहाँ पे जो इतिहास युवाओं के लिए देखना चाहिए वो नहीं चाहिए। हमारे मन में जब संकल्पन आ गया तो हमने एक इच्छा थी कि जब ये मंदिर बनेगा तो वो मंदिर में शिवाजी महाराज का पूरा इतिहास बताया जाए। वही डिजाइन के हिसाब से हम लोग मंदिर बनाए हैं और आज उसका निर्माण पूरा होकर आज उसका लोकार्पण महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब इनके हाथों हुआ है। काफ़ी अच्छा लग रहा है और बहुत ही मतलब मन को बहुत अच्छा लग रहा है और बहुत खुशी का दिन है। देखिए ये मंदिर देखा यहाँ का रोड वगैरह, तो मैंने तो मेरा प्रस्तावित में बताया कि सर हम लोगों ने मंदिर तो हमारे पैसों से बनाया और हमारे डोनेट करने वाले हमारे सहयोगी हैं, तो उन्होंने हम लोग को जो डोनेशन है उसकी वजह से हम लोग जो मंदिर बनाया उसके हिसाब से मंदिर तो बन गए। उसके लिए ये मंदिर तक पहुंचने के लिए जो रोड बने हुए हैं वो काफ़ी छोटे हैं और वो बड़ा करने के लिए आपके हम लोग को सहयोग चाहिए। तो उन्होंने बोला कि जल्दी से जल्दी इस मंदिर को पर्यटन स्थल का हम लोग दर्जा देंगे और यहाँ के जो भी रोड है वो बड़े ऐसा उन्होंने हम लोग को आज इच्छा को दिया। तो बिल्कुल आपका जो काम है इस पर आज जी आप राजू भाऊ के साथ में हमेशा से जब से मंदिर चालू हुआ, जब से आप प्रयत्न करते आ रहे हैं, इस बीच क्या क्या समस्याएं आई और कितना साल लगा ये मंदिर बनते हुए और कितनी कठिनाइयां आई, पूर्ण जानकारी दीजिए। मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य दिव्य जे मंदिर आहे ते 2018ला या मंदिराचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं हे मंदिर 2018 मध्ये या मंदिराचं भूमिपूजन सोहळा झाला आणि ते मंदिर पूर्ण होता आज 7 ते 8 वर्ष लागलेली आहेत। हे मंदिर पूर्ण करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, कामाच्या संदर्भामध्ये अडचणी आल्या। तुम्ही पाहत असाल की या मंदिरामध्ये ऐतिहासिक इमारतपंथी किंवा आपण बोलतो किल्ल्याच्या प्रतिकृती किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक कलाकृतीनं बनलेल्या वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला मंदिरामध्ये दिसतील। बऱ्याचदा त्या तोडाव्या लागल्या, पुन्हा निर्माण कराव्या लागल्या। कोविडसारखी समस्या आहे, त्या समस्येमध्ये 2 वर्ष आम्ही कोविडमध्ये संघर्ष करत होतो, पण तरी मंदिराचं काम सुरूच होतं। इथलं फाउंडेशन असेल किंवा इथला निसर्ग असेल, या सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक होत्या। तरीही गेली 7 वर्ष अथक परिश्रम करून
छत्रपती शिवाजीराजांचं हे मंदिर पूर्ण झालं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे आणि हाच आमच्या जीवनाचा अभिमान आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक, गीतकार, संगीतकार अर्थातच रसिकाच्या लग्नात फेमस जगदीश पाटील सिंगर आपलं मनपूर्वक स्वागत त्यांनी सादर केलेलं आहे. मुखातून नक्कीच जोशी साहेब उपतालुका प्रमुख आपले मनापासून हार्दिक स्वागत. आम्ही साई गीत ऐकतो तेव्हा आम्हाला जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आपल्या या महाराष्ट्रात आणि आपल्या लाडक्या ठाणे जिल्ह्यात आणि लाडक्या भिवंडी तालुक्यात पहिलं शिवरायांचं मंदिर होतंय आणि झालं. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. राजूभाऊ चौधरी आणि त्यांचे सर्व शिवभक्त त्यांनी जमून ही भव्य दिव्य अशी महाराजांची म्हणजे शक्तीपीठ उभारलंय. ते हातांसाठी जोरदार आवाजाचे आहे. लाखो गाणी गायली आणि गाणारी आहे, पण या महाराजांचं पहिलं शिवमंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यात झालं आणि भिवंडी तालुक्यात झालं आणि त्या मंदिराचं पहिलं गाणं माझ्या हातून झालं. तो मला खूप अभिमान आहे आणि ती मला संधी राजूभाऊ चौधरी, कैलास महाराज निश्चिते आणि तुम्ही सर्व शिवभक्त यांनी दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतोय. आणि या म्हणजे 17 तारखेला दरवर्षी ते जत्रा भरेल. जर जगलो वाचलो तर दरवर्षी एक नवं गाणं मोफत आणि विनामूल्य करेल. हीच महाराजांकडून आणि तुम्हा सर्वांकडून आशीर्वाद घेतोय. आणि येत्या रामनवमीला साई संस्थान शिर्डी येथे माझा गाण्यांचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आदराचं निमंत्रण देतोय. जय शिवराय, ओम साईराम. छत्रपती शिवरायांचं नाव गाजतो जगात, छत्रपती शिवरायांचं नाव गाजतो जगात. शिवरायांचं पहिलं मंदिर भिवंडीत आहे, शिवरायांचं पहिलं मंदिर मराठेपाड्यात. मराठेपाड्याच्या सुकुंतळाला मी त्रिवार मानाचा मुद्रा करतोय आणि असेच हात गावोगावी जन्माला यायचं शिवरायांकडे प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय शिवराय. उद्योजक आहेत आणि आपण पाहतोय कोण त्यांना अख्ख्या गावाची नावं लिहिली असतील. महिला मंडळ 1 नंबर आहे. ते दुसरं मंदिर उभारलं जात आहे. काय सांगाल या मंदिरासंदर्भामध्ये थोडक्यात माहिती? मंदिर नाही, हे शक्तीपीठ आहे आणि ज्या हातांनी हे उभारलंय त्या हातांना मी मानाचा मुद्रा करतोय. कारण खूप राज्यकर्ते झाले. देवेश दादा पाटील यांचं सुद्धा आमचे उपाध्यक्ष श्रीकांत दादा गायकर यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. पण या लाडक्या ठाणे जिल्ह्यात ही सगळी मानाची मानकरी मंडळी आहे. मराठेपाड्या गावातला एक सगळ्या महिला वर्ग कडाक्याच्या उन्हात सुद्धा 12 वाजल्यापासून अशाच बसलेल्या आहेत. 2:45 वाजलेले आहेत. बरोबर 3:30 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते पहिलं गीत माझ्या हातून झालं, त्याचा मला साथ अभिमान आहे. म्हणूनच आमच्या शेतकरी महिला मंडळाच्या सर्व महिला नटून तटून इथे जमलेल्या प्रत्येकाच्या घरात सुख आणि आनंद सदैव नांदत राहो. आणि शिवरायांचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आहे. तो आज भिवंडी तालुक्यात मंदिर उभारून अद्भुत उफाळून आलेला आहे. तयारी बघून अतिशय 1 नंबर आहे. कारण शेतकरी जो असा आहे, शेतकरी काय करू शकतो त्याचं भेटलेलं आहे. धन्यवाद. जय शिवराय. अभिनंदन करतो. धन्यवाद बोलतो. त्यांनी हर्ष स्वागत.
चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता असे रुपेश दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. या ठिकाणी शहर माजी नगरसेवक सुरेंद्र हर्षलताई भुलबी साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी पाटील यांचं सुद्धा मनोहर ठाकरे साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शिवसेनेचे तालुका सचिव मनोहरजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या मंदिरासाठी 25,000 रुपयांची निधी मनोहरजी ठाकरे सर उपस्थित आहेत त्यांनाही सन्मानित करीत आहोत. आज शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्था कुमार साहेब 2 शब्द तुम्हाला बोलण्याची नक्कीच संधी प्रतिष्ठा होते. आपल्याला खऱ्या अर्थाने कोणाला किती आला होते त्याला जोरदार तालीम वाजवायचे. मनाचे जे बोलले शिवाजी महाराज म्हणजे काय, आमच्या हिंदुवाचे स्थान, आमच्या महाराष्ट्राचे पहिचान, आमच्या हिंदुवाचे स्थान, आमच्या महाराष्ट्राचे पहिचान. आणि हे जे धर्तीवर आपण उभा आहोत, जे घडवून आणणार आहे राजू चौधरीची साथ. सदस्य नेहमीच उभे असणारे पहिल्या सेवा जागेवरचा सत्कार होईल. सर्व आरोग्य म्हणून आमचे वरिष्ठ आरोग्य चव्हाण सर सांगलीचं 5 लाखाचे विचार को है नहीं मैं देखा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पे शिवाजी महाराजांच्या जयंती अवसर आहे. माझे सर्व मित्र यांच्यासोबत शिवजयंतीचा साजरा करण्यास आम्ही उपस्थित राहिलेला आहे. आणि आजच्या दिवशी सर्व छत्रपतींची शिवरायांची जी विचारसरणीचा अवलंब करून सर्व आम्ही मित्रपरिवार एकत्र आलेलो आहोत. जय महाराष्ट्र. ये साइड में थोड़ी मोबाइल भाई थोड़ा सर क्रॉस जाओ रे जी नहीं मिलेगा. एक मिनिट थांब रे बाबा करतो. सर काय म्हणाल. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर इतक्या मोठ्या प्रमाणातलं तुम्ही देखील पाहणी करून बघितलं, कसं वाटलं तुम्हाला? आणि ठाणे जिल्ह्याचा एक अभिमान नवीन तयार झालाय, काय वाटतं? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती पण आहे. आणि आज सकाळीच याचं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते उद्घाटनही झालं. आणि याचं भूमिपूजन मला वाटतं की आपण 2018 साली झालं होतं, तेव्हा मी आलो होतो, माझ्या हस्तेच भूमिपूजन झालं होतं. आणि आता त्याचं मोठं भव्य दिव्य रूप पाहताना एक मनाला आनंद आहे, समाधान आहे. खरं म्हणजे मी संपूर्ण मंदिरातून पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला, अगदी जन्मापासून अगदी राज्याभिषेकापर्यंत. एक प्रत्येक त्यांच्या आयुष्यातल्या जीवनातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या अजरामर झालेल्या ज्या घटना आहेत त्यांचा उल्लेख इथं झाला आहे चित्ररूपाने. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे एक परिपूर्ण असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर या ठिकाणी होतं आहे.
खऱ्या अर्थाने हे पाहिल्यानंतर आता सगळ्यांनाच काय सगळी गडकोट किल्ल्यावर इच्छा असून देखील शक्य होत नाही. काही लोक जातात गडावर, गडाचं महत्त्व घेऊन प्रेरणा घेतात, ऊर्जा घेतात. इथं अगदी लहान विद्यार्थ्यांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे शिवभक्त आहेत ते इथं येतील आणि शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या जीवनावर आधारित सगळा घटनाक्रम त्यांना इथं पाहता येईल आणि त्यामुळे नक्कीच इथं आल्यानंतर एक प्रेरणा, ऊर्जा इथं आलेला प्रत्येकाला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने एक हे फक्त मंदिरच नाही, एक म्हणजे ठाणे जिल्ह्यात मंदिर होतं आहे याचा अभिमान माझ्यासकट सगळ्यांना शिवभक्तांना आहे, हजारो लाखो करोडो शिवभक्तांना आहे. आणि खरं म्हणजे हे मंदिर जे आहे बघा, हे मंदिर आपण पाहतोय की असं वाटत नाही की हे नवीन मंदिर आहे, हे पुरातन मंदिर वाटतं, असं ते मंदिर तयार झालेलं आहे. आणि याला फार मनापासून काम करावं लागतं, तळमळ असावी लागते, छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक श्रद्धा असावी लागते, प्रेम असावं लागतं आणि ते दाखवण्याचं काम शिवक्रांतीचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी मला वाटतं त्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य मंदिर होईल, पण राजूने ते मनापासून लक्ष देऊन त्यांच्या टीमने काम केलं आणि हे जे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे, पुतळा आहे, तो मला वाटतं राम मंदिराच्या अरुण योगीराज शिल्पकारांनी त्यांनी केलाय. म्हणजे योगायोग आहे हा अयोध्येतलं राम मंदिर आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं परिपूर्ण असं मंदिर. हे फक्त मंदिर नाही राहणार, हे एक शक्तिपीठ तयार होईल आणि या शक्तिपीठावर येऊन लोक दर्शन घेतील आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा, ऊर्जा मिळेल. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून थोडं का होईना त्याच्यातलं काम जर केलं तर नक्कीच या महाराष्ट्राचा तमाम जनतेचा फायदा होईल. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेले 2.5 वर्ष 3 वर्ष महायुतीचं सरकार चालवलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आता देखील आमची टीम यापुढे देवेंद्रजी आणि आम्ही मिळून आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठेवला आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी, सुख, समृद्धी, आनंदाचे दिवस आले पाहिजे हे पाहूनच आम्ही या राज्यामध्ये सर्वांगीण विकास प्रकल्प पुढे नेले. लाडक्या बहिणींसारखे लोकाभिमुख योजना आम्ही केल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं काम आज आपण पाहिलं तर केंद्रात देखील मी पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं नाव आवर्जून घेईन की त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांचं जीवन उंचावण्याचं काम केलं आणि नेव्हीच्या ध्वजावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प त्याच्यामध्ये घडवलं आणि सिंधुदुर्गामध्ये देखील आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे प्रथम आरमार निर्माण करणारे, उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामुळे सिंधुदुर्गात देखील आदरणीय प्रधानमंत्री आले, नेव्ही डे तिकडे साजरा झाला म्हणून मी मुद्दाम त्यांचा उल्लेख केला. देशाला देखील ते पुढे नेत आहेत, आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवत आहेत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक कोणी साधासुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं, त्याच्यात दैवी त्यांच्यामध्ये अंश होता, दैवी अवतार होता. म्हणूनच आपण म्हणतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आज त्यांनी त्या काळात जे गडकोट किल्ले बांधले त्यावेळेचं काय त्यांचं विजन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, गडावर तोफा कशा गेल्या, गडावर मोठे मोठे गड कसे तयार झाले, गडावर पिण्यासाठी पाणी कसं, गडावर धान्यासाठी सैन्यासाठी कोठारं कशी, हे सगळं जे विजनरी एक दूरदृष्टी असलेला राजा, महापराक्रमी राजा म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि म्हणून त्यांचं ते दैवत म्हणून आपण त्यांना मानतो आणि ते काम आज राजू चौधरींनी केलेलं आहे.
दैवताला मंदिरामध्ये स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून मी पुन्हा एकदा राजू चौधरी, त्यांची टीम, ज्यांनी ज्यांनी याला हातभार लावलेला आहे, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद. सर, तीर्थस्थळ व्हावं, पर्यटन स्थळ व्हावं, त्याचबरोबर या सगळ्याचा विकास व्हावा असे देखील. हा, बिलकुल. या ठिकाणी हे आता खरं म्हणजे एक शक्तीपीठ आहे. हे तीर्थस्थळच होणार. तिथे हजारो लाखो लोक येतील आणि इथल्या सोयीसुविधा देखील. मला वाटतं अनेक रस्ते मी मुख्यमंत्री असताना झाले. या ठिकाणी आणखी काही रस्त्यांची आवश्यकता आहे आणि त्या रस्त्यांची आवश्यकता, याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आपला आणि एक धर्मपीठ आणि शक्तीपीठ, इथं काही कमी पडणार नाही, बिलकुल काही कमी पडणार नाही. हे सर्व शासनाच्या माध्यमातून केलं जाईल. कारण एवढं मोठं महान काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे हजारो लाखो लोक इथे येतील आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा देणं हे आमचं कर्तव्य. बंगला आणि छत्रपती शिवाजी राजांसारखा डेमोक्रेटिक स्टेट, एक स्वयंशासित शासन प्रणाली निर्मित राज्य निर्माण केलं होतं. त्या राजाचं मंदिर असावं ही विलक्षण, दैदिप्यमान, अलौकिक संकल्पना राजूभाऊ चौधरी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मावळ्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाले आणि बघता बघता 8 वर्षाच्या अथक परिश्रमानं तिला आकार येतं आणि आपली कर्मभक्ती छत्रपती शिवाजी राजाच्या प्रांगणात समर्पित करण्याची इच्छा व्यक्त करतात. 2-4 लोक इथे येतात, 2 दिवस राहतात. आम्हाला माहिती नाही की ही लोक परराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगावं आम्ही अमेरिकेतून आला. त्यांना विचारलं आम्ही का आला, तर त्यांनी म्हटलं आम्ही सोशल मीडियावर पाहिलं की आम्हाला आमच्या राजाचं मंदिर पहिल्यांदा महाराष्ट्रात इतकं अलौकिक होतं, ते पाहायचं होतं. ही भूमी आज पवित्र होत आहे. त्यामुळे तुमच्या येणारा विकास येतो हे गेली अनेक वर्ष आम्ही पाहिलेलं आहे. एक पाण्यात असणार या तीळ मात्र शंकाने असं मोठं काम या ठिकाणी राजूभाऊ चौधरींनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केले जात आहे. त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महिलांना पाहतोय आपण करीत आहोत. सर, कांचन भोईरताईंनी 5 चिठ्ठीचा मान शेलारपाडा सुनीता जाधव, सावे धनेगर ग्रामपंचायत सरपंच किशोर पाटील, ज्यांना नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ताईंचं राजूभाऊ चौधरींच्या वतीने सुरेंद्र काळराम भोईर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला. मदन ठाकरे आपण यायचे. राजूभाऊ चौधरी यांच्या शुभ कुंभार पाण्याची देणगी यांच्या माध्यमातून आलेली जाधव आहेत का पदाधिकारी सुद्धा आहेत. सातपुते सरांना विनंती करतोय की आपण मग परफेक्ट टायमिंग आणि प्रक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती या करणार आहे. अर्थातच आपण अतोनात मेहनत गुलाम भोईर यांच्याकडून 7,777 रुपये रोख रहे त्यांचं आपण जोरदार योगींची सुद्धा हजारे संख्या पाटील मुक्काम दर्शना देवदास संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जवळजवळ त्यांच्या वतीने डॉक्टर मिथुन पाटील